आणि आपला कष्टाचा पैसा कोणाच्या हातात देताना 100 वेळा विचार करा. पैसे उधार द्या, पण जरा विचार करून द्या. कारण आपलेच पैसे नंतर भिकाऱ्यासारखे मागावे लागतात. आणि उसने घेणारा मात्र शेट बनून तारीख देतो पुढच्या आठवड्यात, देतो पुढच्या महिन्यात. अजूनपर्यंत काय दिलं? कष्टाचा पैसा आहे, मेहनतीचा पैसा आहे, घामाचा पैसा आहे. देताना जरा विचार करून द्या. देवाचं भावाचं आणि गावाचं खाऊ नाही. ज्यांनी देवाचं भावाचं आणि गावाचं खाल्लंय, तुम्ही इतिहास तपासून पहा, त्याचं वाटोळच झालंय. मला इतिहास बघा तुम्ही, मी नाही सांगत, इतिहास तपासून पहा. ज्यांनी भावाचं खाल्लंय वाटोळ, ज्यांनी देवाचं खाल्लंय वाटोळ. देवाचं भावाचं गावाचं खाऊ नये, कष्टाचं खावं महाराज, कष्ट करूनच खावं. दुसऱ्याला धोका देऊन हडप केलेली संपत्ती आणि त्या संपत्तीवर पोसलेली संतती माणसाला कधीच सुख देऊ शकत नाही. कष्टाचं महाराज, म्हणून कष्टाचं असावं, फुकटचं खाऊ नाही महाराज.